दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जनतानगर सोसायटी लक्ष्मीबाग सायन इथे राहणाऱ्या सौ अर्चना प्रदीप यादव या बहिणींना आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि मिस्टर किंवा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी बसा 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 बसा. उखाणा घेणार? हो ना. कुठला? गणरायाच्या पूजेला उदबत्तीचा पुडा, प्रदीपरावांच्या नावाने भरला सौभाग्याचा सोडा. क्या बात आहे, वा. प्रदीपराव कुठे? अहो एक मिनिट, अशीच हाक मारता? हो. कशी? अहो कुठे आहेत? या, स्वागत आहे. अखंड महाराष्ट्राच्या भावजींना सप्रेम भेट. हो. तुम्ही का हसताय सगळे? नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आमचं 13 वर्ष. 13 वर्ष. म्हणून हे एवढं अंतर असं आहे का? जरा इकडे बस. अरे द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे बाबा. नमस्कार. माझी मुलगी मोठी. काय नाव तिचं? सासूबाई, मावस सासूबाई. हिची मानसी. नमस्कार. मावस सासूबाई. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझी मोठी ताई. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा. बरं, नमस्कार. छोटी बहीण. नमस्कार. मोठ्या जाऊबाई. नमस्कार. आणि त्यांचा मुलगा हर्ष. बर. छोट्या बहिणीचा सासूबाई. नमस्कार. तिची मुलगी. नमस्कार. आणि ही सगळ्यात छोटी बहीण आणि तिचे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. आणि या बहिणीचे 2 मुलं आहेत छोटी. अरे वा, छान. चला, सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं. असेच हसत राहा सगळे. कळलं? चेहरे कसे प्रसन्न दिसत आहेत. तुमचं बालपण कुठलं? मी साईनमध्येच. आम्ही दोघेही एकाच एरियामध्ये. दोघांबद्दल विचारलं का मी? मी फक्त तुमच्याबद्दल. साईनमध्येच. हो. सायनला कुठे? सायन्स स्टेशनच्या जवळच आहे. म्हणजे लक्ष्मीबाग, म्हणजे आता बिल्डिंग आहे तिकडे. आधी चाळींमध्ये तिकडे राहत होतो म्हणजे आम्ही. आणि मग शाळा? साधना विद्यालय साईनमध्येच. आई बाबा काय करायचे? माझे वडील MTNL मध्ये होते. नमस्कार. आणि आई हाऊसवाईफ. आई आता एक्सपायर्ड झाली लग्नाच्या आधीच आमच्या. आणि वडील रिटायर्ड आहेत, आता घरी असतात. बर. मग बालपणी कोण कोण घरात? आम्ही 5 बहिणी आणि एक छोटा भाऊ. सगळं बालपण एकदम मजेत गेलं? मजेत. हो. केवढं घर होतं लहानपणी? चाळीमधल्या छोटाच होतं. म्हणजे तुम्हाला कसं माहिती यांचं घर? ते पण बरोबर आहे. तुम्ही राहायला कुठे? मी तिथेच राहिलो होतो. तिथे म्हणजे कुठे? आता आवाज कमी करू नका. नाही, मी त्यांच्याच 2-4 रूम सोडून राहिलो होतो. एकाच बिल्डिंग मध्ये? नाही, बिल्डिंग नाही, चाळी होत्या. म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर. 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. बरं. याचा येण्या जाण्याचा रस्ता मग तिथे माझ्या घराच्या तिथून. मी बाकीची स्टोरी विचारली आहे का तुम्हाला? आधी तुमच्या घराविषयी सांगा. घरी कोण कोण होतं? लहानपणी आम्ही 3 भाऊ होतो. 3 भाऊ, एक मोठा भाऊ आहे आणि एक बहीण आहे. मोठी बहीण नाशिकला असते आणि मोठा भाऊ आहे. आणि 2 भाऊ आम्ही आलो नाही. ते दोघे भाऊ आले नाहीत कामानिमित्त. हां. आणि तुमचे बाबा काय करायचे? माझे वडील FCI मध्ये होते नोकरी. हो, आता रिटायर्ड झाले. आणि आई? आई हाऊसवाईफ. अच्छा, तुम्ही एका चाळीतच राहायला होतात फक्त? 2-4 घरं सोडून? नाही, 2-4 खोल्या नाही, 10 मिनिटाच्या अंतरावर. काय हो, तुम्ही तर 2-4 घरं म्हणालात. म्हणजे तसं काय ते खरं सांगा. म्हणजे तसं पुढे होतं, जरा एरिया दुसरा होता. हां. बाकी काय. वेगवेगळ्या चाळी. तुमची शाळा कुठली? साधना शाळा. क्या बात आहे.
एकाच वर्गात होतात? हो व्हेरी गुड. काय अभ्यास केला असेल तुम्ही? खूपच. हो ना, खूपच. मग काय आता सांगा कसं काय, म्हणजे कशी ओळख तुमची? ही मुलींची मॉडेल होती, मॉनिटर होती, मी मुलांचा मॉनिटर होता. अरे वा. शाळेमध्ये नववीला असताना, 9वी 10वी दोन्ही. मग त्यामध्ये बोलण्यामध्ये असं काय म्हणजे असं बोलता बोलता असं म्हणजे काय काय असं बोलता बोलता काय म्हणजे झालं प्रेमामध्ये झालं आमचा. काय काय प्रेमामध्ये काय झालं? प्रेमात आलंय म्हणजे प्रेम झालंय. कसं म्हणजे कसं तुम्ही सांगा हो, ते जाम टेन्शन मध्ये आले. एकमेकांना म्हणजे आम्ही सांगितलं पण नव्हतं की आवडतो आम्ही एकमेकांना. हे कधी कळलं मग? ह्यांनीच नंतर मला सांगितलं. काय हो खरं काय ते सांगा, बोला आता तेच पटपट. बरं. काय तेच बरोबर काय? तिला मी असं सांगितलं की मला एक मुलगी आवडते. अच्छा, ह्याला सांगितलं ह्यांना. मुद्दाम मुद्दाम सांगितलं असं एक मुलगी आवडते. बोला ती मला कोण. मग तिला मी असं आरशासमोर उभं केलं, ही मुलगी मला आवडते. हा तर फिल्म मध्ये सुद्धा कुठल्या शॉट नसेल. ती लाजली आणि गेली. तेवढ्यात शाळेत मधली सुट्टी संपली. आई काय मधल्या सुट्टीमध्ये कुठल्या खिडकीत? खिडकीमध्ये आरसा तिथे गणपतीच्या बाजूला खाली आहे आरसा ना, आमच्या शाळेमध्ये तळमजल्याजवळ आरसा आहे ना, साधना विद्यालय. हो. हा. त्यांनी मला सांगितलेलं की एक मुलगी आवडते वगैरे. मला पण उत्सुकता होती की कोण असेल ती तुम्हाला का मुलगी. उत्सुकता होती? मला कारण मला ते आवडत होते ना. मग मी म्हटलं कोण आहे ती सांगा मला. तर ते म्हणाले चल मी तुला घेऊन जातो. आम्ही खाली गेलो धावत धावत. त्यांनी मला तिथे उभं केलं आणि निघून गेले पळून. मग मला कळलं की आरशासमोर म्हणजे मीच. पण त्यानंतर 2-3 तास तो पिरियड गेला असेल काहीतरी, म्हणजे 2-4 तास झाले असतील, शाळेत शिकवले असतील, पण त्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटलात कधी? की वर्गात एकमेकांकडे बघत होता की बघतच नव्हता? नाही, ते वर्गात ना पुढे बसायचे आणि मी मागे या साईडला. त्यांचं एक वॉच होतं, त्या वॉचच्या आरशातून ना मी त्यांना दिसायचे. ते असे पाहायचे. तुम्हाला ड्रायव्हिंग येतं? ड्रायव्हिंग तुम्ही ते ड्रायव्हिंग माझ्या मते ना सरळ चालवण्यापेक्षा रिव्हर्स चांगलं करा. आणि तुम्हाला आरशात बघून मागे बघायची फार चांगली सवय. आणि मग नंतर काय नाही, ती 10वी झाली आमची. ती मुलींच्या एसएनडीटीला गेली, मी दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो. पण नंतर आपला फोन नंबर आम्ही फोनवर बोलत होतो. नंतर बाकी रिझल्ट लागल्यानंतर आम्ही वेगळं होणार आहे, आम्हाला दुःख झालं. आता भेट होती की नाही होते. पण अचानक एका वेळी मला बसमध्ये दिसली सिग्नलला. तर मी तिला असा दिसलो, ती पण सिग्नलमधून खाली उतरली बसमधून. आणि तिथे आम्ही बोलत बोलत मग तसा जो घराचा जवळचा रस्ता होता ते आम्ही फिरून एकदम उशिरा गेलो घरी. म्हणजे एकदम तिथे बोलत आम्ही मग एकदम उशिरा रोज भेटायला लागलो. आम्ही रोज भेटायला लागलो. पण मग घरी कळलं कधी? घरी म्हणजे मी सांगितलं होतं माझ्या आईला की असं असं मला ह्यांनी विचारलंय म्हणून. तेव्हा तुमच्या घरी काय होतं? काय नाही, मग वडील योगायोगाने मित्र, माझे वडील त्या मुलीचे म्हणजे हिचे वडील पण मित्रच निघाले. त्यांचं पण बालपण तिथंच गेल्यामुळे ते ओळखत असल्यामुळे ते दोघं बोले ठीक आहे चालेल. मुलगा कुठे जॉबला वगैरे, आता जस्ट 10वी झाली आहे. आता काय करता तुम्ही? आता आमचं दुकान आहे कसलं? कम्युनिकेशनचं, असं मोबाईल रिचार्ज, लॅमिनेशन, असं झेरॉक्स. असं कुठे दुकान? सायनलाच आहे. सायनला. हो. आणि आपण काय करता? मी घरीच असते, हाऊसवाईफ. तुम्ही घरी. आता घरी कोण कोण? आता आमची 2 मुलं, आम्ही दोघं. तुम्हाला विचारायचं की ज्या वेळेला लग्न झालं तेव्हाची तुमची फायनान्शियल म्हणजे एकंदरीत परिस्थिती कशी होती? आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. म्हणजे असं पण नाही म्हणा गेलं की वडील एकटेच कमावते होते. आम्ही 3 भाऊ शिकत होतो. त्यामुळे जरा बिकट परिस्थिती आली प्रत्येक वेळी. पण काय नाही, वडिलांनी आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला सांभाळून घेतलं. तरी त्याच्यातून आम्ही जरा शिक्षण घेतलं, ITI केला. सोबरोबर असं लग्न वगैरे. आणि मी स्वतः असं बोललो लग्नात मला काही सोनं वगैरे, हुंडा वगैरे काही नको. अच्छा, तुमची अट होती काही नको? हो, काही नव्हतं. मला ह्याच मुलीशी लग्न करायचं आहे. वडील बोलले बघ असं असं तुला सर्व्हिस नाहीये, काय नाहीये. मुली विचारणारच ना. जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्हाला नोकरी पण नव्हती. तर त्या बेसमध्ये मी लग्न केलं. तुम्हाला मला विचारायचंय की यांनी तुम्हाला कशी साथ दिली? बस ते फार मला त्यांनी भरपूर अडचणीत साथ दिली. तिच्यामुळे आज इथपर्यंत मी आलोय. का तर तिने प्रत्येक वेळी मला या पैशाच्या बाबतीत म्हणा कशा अशी डिमांड नाही केली की जेव्हा ॲडजस्टमेंट तिने भरपूर केलं माझ्याबरोबर. ती होती म्हणून मी आता इथपर्यंत आलो आहे. मी पुरी भाजीची, वडापावची गाडी लावली. कुठे? आता तिथे सायन एरियामध्ये. मदत हो, करायची मदत. आता कोणाला मिस करताय? आईला मिस करते खरंच. तिला खूप आनंद वाटला असता. सगळ्याजणी मिस करताय आता. हा बाबा, मुलीबद्दल सांगा, जावयाबद्दल सांगा. आणि आता
आईला मिस करतायत खूप, पण तुमच्यावरती खूप प्रेम आहे सगळ्यांचं. काय सांगा? त्यांना पण भरून आले. जावयाबद्दल काय सांगा? सर्व जावयाबद्दल मला आपुलकी आहे, प्रेम आहे. कोणाबद्दल काही हे विरोध नाही किंवा काही त्रास नाही किंवा काय नाही. सर्व चांगले जावई आहेत. सगळे जावई चांगले, पण तुमच्या मुली छळतात माहिती आहे त्यांना? नाही. काय नाही, तुमच्या मुली काय त्रास देतात सगळ्या जावयांना माहिती आहे का? नाही, अजिबात नाही. खूप विषय आहेत गप्पा मारण्यासारखे, पण भरपूर घरात आलं पाहिजे असं आपण म्हणतो. आणि गृहलक्ष्मीच्या घरात जर लक्ष्मी आली तर किती आनंद. त्यामुळे आत्ता या ठिकाणी एक खेळ घेऊया, आणि या खेळामध्ये मी जितकं वजन सांगणार तेवढं वजन हे गोळा करणार का ते बघूया. वेळ 2 मिनिटाची. तुम्ही सांगा किती ग्रॅम वजन देऊ, पटकन सांगा. ग्रॅम 3 आकडी. 3 आकडे हो. 400 ग्राम द्या. 400. चला 400. वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ. दहा सेकंद झाली. 400. मोठ्या मोठ्या 20 सेकंद झाली वहिनी. लवकर. फक्त 2 मिनिटाची वेळ आहे. बॉल कशाला घेते, बॉल पडणार खाली वाटीमध्ये. बॉल घेऊच नको. 1 मिनिट 20 सेकंद. पण बघ टाक आणून बॉल लवकर. ठीक आहे, आणखीन घे. 1 मिनिट पूर्ण होत आलेला आहे. लवकर फळ घे. फळ जास्त होईल. फळ काढ. अरे कॉइन घे. खाली बसा आणि करा. लवकर सांगा. तुम्ही सल्ला द्या. तुम्ही नाही, हात नाही. टिफिन घे ना आता. लवकर. एक सिंगल. 20 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5. अभिनंदन. शेवटची 5 सेकंद राहिलेली असताना हे वजन पूर्ण झालं. आणि वहिनींपेक्षा इकडच्यांचं ब्लड प्रेशर जर चेक केलं असतं तर नेमकं किती वाढलंय ते कळलं असतं. सासूबाई म्हणजे जवळजवळ ते हळूहळू उठून पेटीत जाऊन बसतील असं मला वाटायला लागलं होतं. काय सुनेचं कौतुक असतं ना सासूबाईंना. किती वस्तू आणि किती बक्षीस मिळालंय बघूया. 1, 2 वाट्या मिळून सगळ्या 1 झाल्या. रिपीट केलं. 3 4 सोंगटी. 5 6 7 ही सगळी नाणी घ्या तुमची. 8 9 सगळ्या सेफ्टी पिन मिळून 1. 10 आणि 11. 11 गुणुले 200. 2200 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. त्यांनी मिस्टरांनी स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? ते मस्ती खूप करतात, म्हणजे मस्करी करतात सर्वांची. ती मस्करी कमी केली पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? चुकीचं आहे. सर्वांशी हसून खेळून राहिलं तर चांगलं. बरोबर आहे. म्हणजे तुमचं बरोबर आहे. बरोबर ना? ह्यांचं चुकतंय. बरं, आता तुम्ही सांगा आमच्या वहिनींनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? हा स्वभाव बदलला पाहिजे. सर्वांशी हसून खेळून राहायला पाहिजे. मी हसूनच राहते. एन्जॉय केलं तर लाईफ. बरोबर आहे. बरोबर. ते असं का बोलले हो की त्यांनी हसून खेळून राहायला पाहिजे, हाच स्वभाव बदलला पाहिजे? म्हणजे हाच स्वभाव म्हणजे मला कुठला कळला नाही. त्यांना विचारा. त्या चिडत नसतील ना कधीच? चिडते ना. हा, चिडते. खूप चिडतात. पण चेहऱ्यावरून वाटत नाही तसं. ते आता कॅमेरा समोर आहे म्हणून. या दोघांबद्दल आता बरं, आधी सासूबाई तुम्ही सांगा सुनेबद्दल. आदर करते सर्वांचा. हा. व्यवस्थित सगळं. तक्रार अशी कुठली नाही. सुनेबद्दल नाही. आणि मुलगा तुमचा? पहिल्यापासून. मुलाची पण नाही. कुठल्याच 3 मुली, 3 सुना, 3 मुलं व्यवस्थित सगळे? पहिल्यापासून. अजून कोण बोलणार या दोघांबद्दल? अतिशय होतकरू मुलगा आहे हा माझा. माझ्या बहिणीचा मुलगा असला तरी माझा मुलगा सांगते इतका कष्टाळू की म्हणजे, आणि त्याला विशेष म्हणजे सासऱ्यांची सगळ्यांची साथ आहे. माझ्या बहीण भाऊ मेहुण्यांची तर आहेच, पण ह्या सगळ्यांच्या साथीवर म्हणजे कमी शिक्षणात सुद्धा आज त्याने जो त्याचा व्यवसाय वाढवलाय
वा. तो खूप वरच्या लेवलला नेलाय त्याने. मग किती 8व्या माळ्यावर? हर 8व्या म्हणणार नाही, आसमानापर्यंत म्हटलं तरी चालेल. बात आहे. त्याचं खूप म्हणजे खूप कौतुक आहे हो आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये. आणि ही तुमची भाची? ती तर प्रश्नच नाही. ती छळते ती त्याला. पण नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. तिने त्याला साथ दिले प्रत्येक गोष्टीला. आम्ही बघितलं ना. हा, तिने साथ दिले. कारण माझी बहीण मेहुणे आता गावी असतात, पण तिने त्याचं ते सगळं अगदी चांगलं केलं. किती कौतुक आहे तुमच्या घरातल्या सगळ्या सिनियर्स. सगळ्यांच. बरं बरं बरं. आता हे अभिनय करणार आहेत दोघेही आणि तुम्हाला बक्षीस मिळवून द्यायचंय. हा, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. उभे राहता का? हो. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. हम्म? हम्म? हम्म, हम्म, सरस्वती, गुरु, शाळा, क्रिकेट, खेळणे, कबड्डी. चित्रपटाचं नाव. चित्रपटाचं नाव. फुटबॉल, बॅट. बघा ऐक. बोलू नका. हा, जमतंय. सचिन तेंडुलकर. अभ्यास नाही करत. सचिन तेंडुलकरला हे आउट करणार. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन. गाणं गाणं. हा, गाणं. मी कशाला, कुठे, कशी, नका बघू. ह्यांना आरशात उभं केल्यावर तुम्ही काय करायचं? अरे वा, तुम्ही काय करायचं? पळून जायचं ना. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. अभिनंदन. आणि आता म्हण. म्हण. हा, म्हण. वेळ सुरू झाली. बोलायचं ना. छल्ला, गडे, चोर, चोराची, चोराच्या उलट्या बोंबा, चोर सोडून चालला. चोर, मन, चोराच्या मनात चांदी. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता कोण आहे छोटं? तू येणार बाबू? एक चिठ्ठी काढ. तू ये. एक चिठ्ठी काढेल. जरा आतमध्ये आहे बघ, खाली अजून आहेत. शोध कुठली तरी काढ. दे. बरं बघ, एक असेल ना चिठ्ठी. दे. नाव काय तुझं? अथर्व. अथर्व. शाळेत जातोस? कशाला? नाव आहे लक्ष्मी भगत. सासूबाई, मावस सासूबाई. फार बोलतात या सासूबाई. हो ना. या बाई, नाव सांगा. सौ लक्ष्मी दत्तू भगत. बरं, कुठे राहता? मी ठाण्याला राहते. आज कोण आलंय घरातलं? आज मी एकटीच आले, कारण माझ्या घरी भरपूर पाहुणे आलेले आहेत. पण रात्री सुनबाईंचा फोन आला. पाहुण्यांना तसंच घरी. हो, मिस्टरांना ठेवलेत त्यांच्या. बरं की कामाला लावलं. पण ते मिस्टरांनी तिकडे म्हणजे मनापासून प्रार्थना केली म्हणून तुमची चिठ्ठी आली ना इकडे असेल. बरं, मग आता काय उखाणा घेताय? दळून मळून केला पोळा. आज होम मिनिस्टरच्या दिवशी दत्तात्रयराव उठा उठा सर्वांना करा गोळा. अरे वा, अभिनंदन. म्हणजे गोळा म्हणजे बर्फाचा नाही, मग सगळ्या लोक. अच्छा, बोलवा. हा, ओके. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि आता पैठणीच्या खेळामध्ये तुम्ही पैठणी जिंकणार का ते सुद्धा बघणार आहोत. खेळ सोपा आहे पण तितकाच कठीण आहे. या खेळामध्ये एका भल्या मोठ्या ताटलीमध्ये म्हणूया आपण बरेच छोटे छोटे प्लास्टिकचे चेंडू ठेवलेत. तुमच्याकडे स्माइली चेंडू आहे. हा चेंडू इथून मारायचा आणि पुढे असलेल्या त्या रिकाम्या ताटलीमध्ये ते चेंडू गोळावायला पाहिजेत. दोघींना 10-10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. समजला खेळ? राहा उभ्या. मारा. Gigi,
थांबा, 5 झाली. तुम्ही इकडे या. 1. थांबा थांबा, या काय करतायत बघूया. या अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांची. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या भगत वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या खेळात विजेत्या ठरल्या यादव वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या यादव वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. तुम्हाला लवकर घरी जायचं ना, पाहुणे थांबले. अभिनंदन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.